नमस्कार. मुजुमदार वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो, आजच्या या परम पवित्र दिवशी मुजुमदार वाटिकेतून मी प्राध्यापिका रेखा रमेश मुजुमदार तुमचं भक्तिपूर्ण सहर्ष त्रिवार स्वागत करते. तुम्हाला सांगायची गरज नाही, आजचा परम पवित्र दिवस आहे दास नवमी. दास नवमी, माघवत्य नवमी. शके 1603 सज्जनगडावर आपले संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांनी देह ठेवला, तो हा दिवस आहे. दासनवमी म्हणून आपण तो साजरा करतो. त्यांचं स्मरण सतत असतंच, कारण त्यांचं साहित्य अजरामर श्रोते हो. तो हा आज दासनवमीचा दिवस आहे. आपण आपल्या शिरस्त्याप्रमाणे आपल्या संस्कृत सुभाषिताने आपण सुरुवात करूया. संस्कृत सुवचन. रामदास स्वामींवरच जो एक श्लोक म्हटला जातो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, त्याचा संस्कृत अनुवाद मी केला आहे. त्याद्वारे आपण आजच्या त्यांच्या दासनवमीच्या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. शुकाचार्यवत्यस्य वैराग्यपूर्णं, शुकाचार्यवत्यस्य वैराग्यपूर्णं, समं वसिष्ठेन अगाधज्ञानं. शुकाचार्यवत्यस्य वैराग्यपूर्णं, शुकाचार्यवत्यस्य वैराग्यपूर्णं, समं वसिष्ठेन अगाधज्ञानं. महाकविः वाल्मीकिः प्रतिरयं, साष्टाङ्गनमनं सद्गुरुं रामदासं. साष्टाङ्गनमनं सद्गुरुं रामदासं. साष्टाङ्गनमनं सद्गुरुं रामदासं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक तुम्हाला माहिती आहे. रामदास स्वामींचं नावातच त्यांच्या पहा किती नम्रता आहे. रामाचा दास. नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर, जांब, जालना जिल्ह्यात जांब या गावी जन्म झाला. जन्मतिथी पण रामनवमी, म्हणजे नवमी तिथी, आणि त्यांनी देह ठेवला ती पण नवमीच तिथी होती. पण श्रोते हो, रामनवमीला त्यांचा जन्म झाला तरी त्यांना रामाचा अवतार असं नाही म्हटलं जात. तो हा संत साच, मारुतीचा अवतार साच. तो हा संत साचा अवतार असे मारुतीचा. त्यांना हनुमंताचा अवतार म्हटलं जातं. हनुमंताचा अवतार म्हणून त्यांचं नाव रामदास आहे. रामाचा जो एकनिष्ठ दास, ज्याने आपली छाती फोडून रामाला दाखवलं होतं, असे हनुमंत, त्या हनुमंताचा प्रति अवतार रामदास स्वामी आहेत. त्यांच्या साम्याचे मुद्दे काय सांगावे. संत रामदास आणि मारुती लहानपणापासून अंगामध्ये वैराग्य, विरक्ती, थोडे मोठे झाल्यावर मग जगाची चिंता, स्वतःची कुटुंबाची चिंता वाहण्यापेक्षा जगाची चिंता करायचे. परोपकारामध्ये लक्ष, एकांतात बसायचे, चिंता वाहतो विश्वाची म्हणायचे. हनुमंताचं तसंच विश्वचिंता. लहानपणापासून ह्या नारायणाला म्हणजे आपल्या समर्थ रामदास स्वामींना फार धाडसी, साहसी खेळांची आणि साहसाची प्रचंड आवड मनातून होती. डोंगरकडे चढणे, दऱ्यांमध्ये उड्या मारणे, पोहणे, झाडावर चढणे, तिथे कसरती करणे, घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, वेगवेगळी शस्त्र शिकणे, तालमीमध्ये जाणे, बलोपासना करणे, अशी इतके धाडसी खेळ ते खेळायचे लहानपणी. अंगामध्ये बालपणापासून धाडस आणि साहस
जे धाडस आणि साहस मारुतीचा स्थायी भाव होते, तेच धाडस आणि साहस यांच्या अंगामध्ये होतं. वैराग्य, विरक्ती, धाडस, साहस, प्रखर बुद्धिमत्ता. प्रखर बुद्धिमत्ता. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ असे मारुती होते. यांची पण बुद्धी प्रखर होती, कुशाग्र, तरल, तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती. आणि त्याचे आपल्या हातात आज ते अक्षर लिहिणं त्यांनी जे देऊन गेलंय ते पाहताना आपल्याला जाणवतं की किती प्रखर आणि कुशाग्र बुद्धिमत्ता होती. पुढच्या काळातलं किती अचूक हेरलं त्यांनी. द्रष्टे होते रामदास स्वामी. त्यांचा दासबोध वाचताना आपल्याला कळतं की कलियुगात कशी असतील मूर्ख लोक, हे त्यांनी मूर्खांच्या लक्षणामध्ये सांगितलंय. अनीतीने द्रव्य जोडी, नीती विवेक सांडी, संगतीने मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. नंतर अपात्राच्या हाती सत्ता, तो एक मूर्ख. म्हणजे पात्रता हातात नसताना जो सत्ता गाजवतो तो एक मूर्ख. कलियुगातली सगळी लक्षणं त्यांनी त्या काळात सांगितले. पंडिताची लक्षणं सांगितलीत, उत्तमाची लक्षणं सांगितलीत. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. दासबोध असे झणझणीत अंजन घातलंय वाचकांच्या डोळ्यामध्ये. परखड भाषा आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे. त्यामुळे ते मनाला भावतं, पटतंच मनाला की हो हो हे असंच आहे, हे असंच आहे. दासबोध झाला, मनाचे श्लोक झाले. काय मनाचे श्लोक? 205 श्लोक. काही श्लोक म्हणताना अगदी जाणवतं, म्हणजे मन भरून येतं, डोळ्यातने घळाघळा पाणी व्हायला लागतं. करुणाष्टक म्हणताना तर गळा दाटून येतो, कंठ दाटून येतो अगदी. मनाचे श्लोक. रामदास स्वामी हे कसे उत्तम साहित्यिक होते. म्हणजे छंद, पदलालित्य, अलंकार याची किती उत्तम जाण त्यांना होती. मनाच्या श्लोकातले काही 2 श्लोक तरी असे आहेत जे मला अतिशय आवडतात, ज्यामध्ये इतकं पदलालित्य आहे आणि अगदी सखोल अर्थ भरला आहे. पदलालित्य श्रुते हो, आणि अर्थ सखोले, कौशल्य लिखाणाचं. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयाती ततो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षिणे पक्ष घेतो. जय जय रघुवीर समर्थ. अर्थही गंभीर. अर्थामध्ये गेलो तर माझं निरूपण खूप लांबेल, पण बघा मनाच्या श्लोकातला हाही एक श्लोक आहे. असे पदलालित्य आणि अर्थगर्भ श्लोक आहे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या भवासागराते, सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते. जय जय रघुवीर समर्थ. काय सामर्थ्य आहे मनाच्या श्लोकात. शेवटच्या श्लोकात आलंय न हो, मती मंदते साधना योग्य होती. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. वैभव आहे, अहेव अक्षर असं वैभव आहे मनाचे श्लोक. असे हे मनाचे श्लोक पहाटे म्हणावे, रात्री म्हणावे, शांत वाटतं. दिवसभराच्या काही सांसारिक चिंतांनी मन जर पिडलं असेल तर मनाला शांत 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 वाटतं. किती भूमिका निभावल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, किती केवढे कंगोरे आहेत, केवढे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. लहानपणी तर एक तर ते धाडसी बालक होते, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा होते, उत्तम साहित्यिक होते, दर्जेदार लेखक होते, समाज प्रवर्तक होते, समाज प्रबोधक होते, बलोपासक होते, कलोपासक होते,
रान प्रेमी होते, गान प्रेमी होते. मारुती राय पण गायन प्रेमी होते हो. मारुती राय यांनी त्यांची एक संगीत पद्धती नवी काढली होती. तसेच हे गाणं प्रेमी. धन्य ते गायनी कळा त्यांची प्रसिद्ध आहे. असं हे बहुविध अनमोल अष्टपैलू व्यक्तिमत्व असे समर्थ रामदास स्वामी. देशस्थ कुलकर्णी घरात ठोसर घराण्यात जन्म झाला आणि पुढे रामदास म्हणून बोहल्यावर उभं राहून सावध झाले ते एकच. बाकी सगळे बोहल्यावर उभं राहून रंगून जातात. बाकी हे एक सावध झाले आणि जगाला त्यांनी आपलं अजरामर साहित्य देऊन स्वतःचं नाव अजरामर केलेलं आहे. श्रोते हो, आज आपल्याला त्यांच्या मनाच्या श्लोकाचा संस्कृतानुवाद आपण ऐकणार आहोत. मनाच्या श्लोकाचा संस्कृतानुवाद. आपली संस्कृत वाटिका आहे. मनाचे श्लोक तर तुमच्याकडे पुस्तक असेल, पण याचा समवृत्त संस्कृतानुवाद श्री भी वेलणकर या संस्कृत विद्वानांनी केलेला आहे. समवृत्त संस्कृतानुवाद, कुठेही काना मात्रेची वृत्त चुकणार नाही असा हा संस्कृतानुवाद आहे. याच्यापैकी आपण आज 21 श्लोकांचं या ठिकाणी संस्कृतातनं गायन करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत. हे संस्कृत गायन मनाच्या श्लोकांचं जळगावच्या रेखा धनंजय राव या करणार आहेत. ऐका तुम्ही ते. आणि असा या दासनवमीला असा मनाशी निश्चय करा की मी या वर्षभरात मनाचे 205 श्लोक पाठ करीन. मनाचे 205 श्लोक पाठ करीन असा निश्चय करा. मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण मी काही दिवसांपूर्वी खरंच त्यांच्यासमोर बसून त्यांना म्हटलं होतं की मला तुमचे सगळे श्लोक पाठ करायचे आहेत. आणि त्यांनी ते माझ्याकडनं करवून घेतले. मी दिवसातनं केव्हाही मला जमेल तेव्हा कधी 150 म्हणते, कधी 200, कधी 205, पण एका दिवसात मी पूर्ण 205 श्लोक तर म्हणतच असते. मनामध्ये खूप फरक जाणवतो हो श्रोते. प्रांजळपणे सांगते, मनामध्ये ते ज्ञान असं रुजत जातं. तुम्ही पण असा एक निश्चय करा. मनाचे श्लोक काउन्सिलिंगच होतं ते एक प्रकारे. मनाचं शुद्धीकरणच होते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. तेव्हा हा एक निश्चय करा, म्हणजे आपण खरी दासनवमी साजरी केली असं तुम्हाला आणि मलाही वाटेल. समर्थ रामदासांचे चरणी पुन्हा एकदा पुनश्च मनोभावे शिरसाष्टांग भक्तिमय लोटांगण घालू. जय जय रघुवीर समर्थ. संस्कृत मनाचे श्लोक 1 ते 21. अनुवादक श्री भी वेलणकर आणि गायिका रेखा धनंजय राव. इत्यलम. श्रीमनःश्लोकाः जयतात् जयतात् रघुवीरसमर्थः. गणाधीशेषोऽखिलानां गुणानां समारम्भारम्भणं निर्गुणस्य. नमः शारदायै चतुर्वेदवाण्याय अनन्तं पथं राघवस्यास्य ब्रह्मः. मनोव्याहिरे भक्तिमार्गेण साधो स्वभावेन सम्प्राप्स्यसि श्रीहरिं तं. जनैर्निन्दितं त्यज्यतां सर्वश्रोत्र जनैर्वन्दितं सर्वभावेन कार्यम्. प्रभाते स रामो मनश्चिन्तनीयः स्ववाचा स रामस्तथा नित्यघोषः. सदाचारवृत्तिर्महार्या विशाला नरस्यात् स धन्यो जगत्यां तथैव. मनोवासनान्ते कदा मानुषंसा मनः पापबुद्धिश्च मा सर्वथा ते.
मनोधर्मनीतिर्न हेया कदापि श्रेयस्वैव नित्यं विवेकं ससारम् मनः पापसङ्कल्पलेशोऽपि हेयो मनः सत्यसङ्कल्पमङ्गीकुरुष्व मनोः वैषयं कल्पनं मा वृणीथा विकारैस्तु दुष्कीर्तिरेवास्ति भूमौ मनः खेदकक्रोध एषोऽस्तु माते मनो मासकामश्च नानाविकारः न लोभं मनः सर्वथाङ्गीकुरुष्व मनो मत्सरं दम्भभारं न वापे मनो धीरता गुह्यतामत्र श्रेष्ठा मनः संयतां नीचवाक्यं तथा हि प्रशस्यं विनम्रं वचः सर्वदापि मनः सर्वलोकांश्च सन्तोषयेस्त्वम् तनोर्लोपने कीर्तिशेषेण जीवेः मनः सज्जनत्वं स्वकार्यप्रणाल्या मनश्चन्दनोद्घर्षणं स्वीकुरुष्व तथा सज्जनान्तःप्रमोदो विधेयः मनो मा स्पृहा द्रव्यगाते परेषां न वा स्वार्थबुद्धिर्हि पापा कदाचित् स्वभोग्यं हि तत् पापकार्यं त्वसत्यम् महादुःखभोगो ह्यभीष्टप्रणाशे सदा सर्वदा प्रीतिरास्तां हि रामे स्मृतं स्यान्न तत् स्वीयदुःखं तथैव सुखं हि त्वया देहदुःखं तु मान्यम् विवेकेन सत्ये स्वरूपे विलेयम् जने सर्वसौख्यास्पदं कः स्थितोऽस्ति विवेकान्मनो मार्गयैतत् त्वमेव मनः सञ्चितं पूर्वमेव त्वया यद् भवेत्तादृशं भोग्यमत्राधुना ते मनो मानसे मानयेर्दुःखमेतत् मनः सर्वथा शोकचिन्तादिमाते विवेकेन हेयैव सा देहबुद्धिः विमुक्तिर्हि भोग्या विदेहत्वसाध्या मनोरावणे भूत कथं वर्णयस्व विनष्टं ह्यकस्मात् तदीयं हि राज्यम् तनौ वासनां तां जहीहि द्रुतं रे बलात् पृष्ठतः प्रैतिकालप्रमाथे जनुकर्मयोगेन प्राप्नोति जीवो मुखे सोऽपि कालस्य चान्ते निविष्टः महामानवा मृत्युमार्गे विलीनाः प्रभूता हि जाता मृता एव चैवम् मनस्यत्यमेषा स्थिता मृत्युभूमिः श्वसन्तश्च सर्वे ह्यहं मे भणन्ति अमर्त्यान् हि सर्वे स्वयं मन्वतेऽत्र विहायात्र सर्वं ह्यकस्मात् प्रयान्ति मृतः कश्चनान्यो वहत्यस्य शोकम् तथा सोऽप्यकस्मात् प्रयात्येव चाग्रे न लोभः प्रपूर्णस्थितक्षोभदीन पुनर्जन्म गृह्णात्यतोऽप्यत्र जीवः वहेदत्र
यत्र चित्ते नरो व्यर्थचिन्तां सपद्यत्र यद्भावि तत्सम्भवेच्च प्रभोग्यं च तत् कर्मयोगेन सर्वं वियोगेन क्लान्तः परं मन्दबुद्धिः मनोरेण चाशात् विना राघवेण मनोरेण रस्यात्र कीर्तिर्न गेया पुराणैः सुगीतं तथा वेदशास्त्रैः प्रशस्यं च सर्वं हितं वर्णयित्वा मनः सर्वथा मा जहाह्यत्र सत्यं मनः सर्वथा नैव मिथ्या प्रगेयम् मनः सत्यमित्येव ब्रूयाहि सत्यं मनस्त्यज्यतां नाम मिथ्येति मिथ्या महायातना पीडितो मातृगर्भे मनो मा भवेत् सा पुनस्तेऽत्र पीडा निरुद्धो यतः पच्यते गर्भवासी स बालः सदा धोमुखो दुःखयुक्तः मनोवासनाजन्यगत्या गतिस्ताः जहीह्यत्र वामा धनेच्छास्तथा च मनोजन्मपीडा महादारुणासौ मनो राघवेणास्तु ते मेलनं हि। जय जय रघुवीर समर्थः।